जेव्हा मी शाळेतून येते तेव्हा बहुतेक ती दार उघडते. तिने दार उघडल्या मी दचकते. कारण गेल्या काही महिन्यात मी तिचा खराखुरा चेहरा बघितलेलाच आठवत नाही. कारण तो कधी पिवळा, कधी पांढरा, कधी चॉकलेटी, कधी भगवा, नुसतं थालपीठ थापलेलं असतं. अहो थालपीठ म्हणजे कसली? केळं, अंड, चिक्कू, नारळ आणि दिसते मात्र झुरळ. अहो आमची ताई केस तर इतक्या व्यावेन चालते की असं वाटतं एक एक केस सेपरेट विचारते. आणि कोणतं तरी पाठ केल्यावर गाणं म्हणते. दिसला ग बाई, दिसला ग बाई, दिसला मला बघून गालात हसला ग बाई, अहो कॉलेजमध्ये जाताना किमान 4-5 ड्रेस तरी लावून बघते. त्यातला जो चांगला वाटेल, म्हणजे तिच्या मते हा, खरं तर तो बेकारच असतो, पण ती तो घालते. त्याच्यात 50 कलर असतील तर ती 50 कलरच्या बांगड्या घालते. मॅचिंग गळ्यातलं, मॅचिंग कानातलं, आणि एकदा अशात निरखून बघते. आणि कोणतं तरी रिमिक्स गाणं म्हणते. लटपट पुढे चालले मोठ्या नखऱ्याचं, मोठ्या नखऱ्याचं. अहो मी एकदा ताईला तिच्या मैत्रिणीबरोबर जाताना बघितलं. मी ताईला म्हणते, ताई तुझी ती मैत्रीण नो मेकअप करता किती सुंदर दिसते. ती मला एक फटका मारत म्हणाली, ती माझी मैत्रीण नाही, हा माझा मित्र आहे. मी ताईला म्हणते, ताई गाणं रिमिक्स ठीक आहे, पण हाय रिमिक्स. मला ताईला एकच सांगावं असं वाटतं, ताई तू मुळात सुंदर आहेस, पण देवाने दिलेला एकच हसण्याचा दागिना तुझ्या चेहऱ्यावर घाल, म्हणजे तू कायम छान दिसशील.